तुकोबांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये तुकोबांच्या चिपळ्या आणि पादुका दर्शनासाठी केल्या खुल्या. शके 1605 मधील महाराजांच्या अभंगांची दुर्मिळ हस्तलिखित प्रत देखील भाविकांसाठी खुली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान. देहू संस्थान आणि अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीनं शिंदेंना पुरस्कारानं सन्मानित. भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना भाजपच्या कोट्यातील 3 जागांसाठी उमेदवारी. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून उमेदवारांची नावं जाहीर. तळागाळातील कार्यकर्त्याला संधी देण्यात आली. संदीप जोशींचं विधान परिषदेवर जाण्याची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या निमित्तानं शिक्षकाचा आवाज आता सभागृहात असणार, जोशींची माहिती. विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेतून 4 जण इच्छुक. चंद्रकांत रघुवंशी, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्यासह नागपूरच्या किरण पांडव यांच्या सुद्धा नावाची चर्चा. इच्छुकांच्या गर्दीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सावध पवित्रा. नाराजी टाळण्यासाठी विधान परिषदेत उमेदवाराच्या नावाची आयत्या वेळी घोषणा होण्याची दाट शक्यता. कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमिशनबाजी सुरू असल्याचा आरोप. त्याला संजय राठोड यांचं पाठबळ आहे का? काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची राज्य सरकार आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर टीका. ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी घेतली भाजपच्या आमदारांची भेट. आगामी कुंभमेळा नियोजन संदर्भात भेट असल्याची माहिती. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं राज्यव्यापी आंदोलन. संभाजीनगरच्या दिशेनं लाखो कार्यकर्ते करणार कूच. राज्यातील शेतकरी बेरोजगारीच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा खासदार संजय राऊतांचा आरोप. महाराष्ट्र पेटवण्यासाठी काहींना सुपारी देण्यात आल्याचीही टीका. छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचंच. मंत्री शिवेंद्रराजेंचा आरोप. तर काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही, शिवेंद्रराजेंचा खणाखा. हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांची एक्स पोस्ट करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश. राज्यात उन्हाचा पारा 40च्या पुढे. पुढचे 5 दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता. मुंबई गोवा महामार्गावर सलग 3ऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. होळी संपल्यानंतर कोकणात गेलेल्यांचा मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू. तर माणगाव बायपास आणि मुगवली परिसर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 12 लाखात घरं. 4700 घरांसाठी लॉटरी. उद्यापासून अर्ज भरता येणार. म्हाडामध्ये हेलपाटे मारणाऱ्या सर्वसामान्यांची पायपीट थांबणार. सर्वाधिक गर्दीच्या विभागामध्ये ऑनलाईन सुविधा देणार. कार्यालयावर येणारा ताण लक्षात घेता निर्णय. उद्योगपती गौतम अदानी यांनी सागर निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. दोघांमध्ये भेटीचं कारण गुलदस्त्यात. रात्री उशिरा अदानी आणि फडणवीस यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती. 18 वर्ष नोकरी करूनही दमडी न मिळाल्यानं आत्महत्या करणाऱ्या धनंजय नागरगोजेंवरून अंजली दमानी आक्रमक. चिठ्ठीतील नावांवर कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांकडे विचारणा. मात्र संबंधितांकडून कोणतीही तक्रार आली नसल्याची अधीक्षकांची माहिती. विरारमधील 12वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका जळाल्याचं प्रकरण. प्राचार्य आणि शिक्षिकेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 प्रमाणे नोटीस देऊन सोडलं. दोघांवरही गुन्हा दाखल झाला होता. गावदेवी येथील टोरेसच्या आर्थिक घोटाळ्यातील सिलवंद शॉपमध्ये चोरीचा प्रयत्न. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पोलिसांचा तपास सुरू. ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. न्यू श्री स्वामी समर्थ बोरीवडे हाऊसिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या जमिनीवर प्रतिवादींनी केलेल्या आक्रमणासंदर्भात दाखल केली होती याचिका. भिवंडीच्या राहनाळ ग्रामपंचायतीतील चरणीपाडा येथे आगरी समाज भवनाची निर्मिती. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण. तर खासदार सुरेश म्हात्रे यांचीही उपस्थिती. कराडमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेसचे प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांनी केला मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश.
कराडमधील मुनावळेत जलक्रीडा पूर्ण क्षमतेनं सुरू. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंकडून या सगळ्या गोष्टीचा आढावा. मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येण्यासाठी पर्यटन विभागानं विविध उपाययोजना करण्याच्या मंत्र्यांच्या सूचना. साताऱ्याच्या शिरवळमध्ये हनी ट्रॅपच्या जाळ्यामध्ये अडकून 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 2 जण अटकेत तर मुख्य सूत्रधार अजूनही फरार. साताऱ्यातील वणव्यामुळे 2 बसेस जळून खाक. आगीमध्ये बसेसचं मोठं नुकसान. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. धुलिवंदनाच्या दिवशी 6118 पुणेकरांवर पोलिसांची कारवाई. ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई. 50,74,000 रुपयांच्या दंडाची वसुली. पुणे महानगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या ऑनलाईन बुकिंग ॲपला विरोध. बालगंधर्व रंगमंदिर नाटक व्यवस्थापनाचं ॲप विरोधात आंदोलन. तर प्रशांत दामलेही आंदोलनामध्ये उपस्थित. सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस टीईटी प्रमाणपत्रधारक शिक्षक बडतर्फ. टीईटी घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत प्राथमिक शिक्षण विभागाची कारवाई. किल्ले शिवनेवर आग्यामोहळ माशांचा हल्ला. शिवाई देवी मंदिर परिसरातील आगेमोहळ उठल्यानं किल्ल्यावर धावपळ. 10 ते 15 दुर्गप्रेमींना मधमाशांचा डंख. सांगलीच्या बुदगाव रस्त्यावरती एका भरधाव कारनं चालकाने 8 ते 10 दुचाकी चालकांना उडवलं. नागरिकांकडून कार चालकाला चोप. गाडीचीही तोडफोड. तर पोलिसांनी कार चालकाला घेतलं ताब्यात. सोलापुरातील भुईकोट किल्ल्याच्या 1 किलोमीटर परिसरात चिकन आणि अंडी विकण्यास मज्जाव. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं चिकन शॉप्स बंद राहणार. धाराशिवमधील कळंब तालुक्यातील तांदळवाडी शिवारातील भरत चोंदे यांची पाण्याअभावी करपली सीताफळाची बाग. शेतकऱ्यानं 2 एकर सीताफळाच्या बागेवर फिरवला जेसीबी. सरकारी शाळेतील 1ली ते 8वीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात घ्या. आमदार प्रवीण स्वामी यांची मागणी. तर मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थितीचा अभ्यास न करता एसी केबिनमध्ये बसून आमच्यावर धोरणं लादली जात आहेत. आमदार स्वामींनी व्यक्त केली खंत. विमा प्रश्नावर खुली चर्चा करावी. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांना ओमराजेंचं खुलं आवाहन. तर वायफळ बडबड आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अभ्यास करून बोलावं. राणा जगजितसिंह पाटलांची टीका. धाराशिवमधील 500 बेड्सच्या रुग्णालयासाठी अर्थसंकल्पामध्ये फक्त 1,000 रुपयांची तरतूद. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी राज्याच्या सरकारचा खेळ. खासदार ओमराजे निंबाळकरांची टीका. परभणीमध्ये दारूबंदीसाठी सोनपेठमध्ये पोलिसांना घेराव घालत नागरिकांनी विचारला जाब. अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. हिंगोलीमध्ये स्कॉर्पिओ आणि आयशरचा अपघात. अपघातामध्ये 5 जण गंभीर जखमी तर 3 जण किरकोळ जखमी असल्याची माहिती. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये ट्रक मालकाकडून चालकाला दांडवून ठेवत 2 दिवस मारहाणीमध्ये चालकाचा मृत्यू. संशयावरून 1 जण पोलिसांच्या ताब्यात. वादातून मारहाण झाल्याचं मृत विकास बनसोडेचा भाऊ आकाश बनसोडेंचा आरोप. 30 मार्च गुढीपाडव्याला मोदी नागपूर दौऱ्यावर येणार. मोदी हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्याची शक्यता. या दौऱ्यात मोदी दीक्षाभूमीलाही भेट देण्याची शक्यता. वर्ध्यातील गोल मार्केट परिसरामध्ये रात्री दुमजली इमारत कोसळली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. रात्रीची वेळ असल्यानं मोठा अनर्थ टळला. भंडाऱ्यात गोसीखुर्दच्या डाव्या कालव्याच्या उपकालवा फुटल्यानं शेती पाण्याखाली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उपकालवा फुटल्याचा दावा. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्यात एसटी बसनं महिलेला चिरडलं. पतीसह 2 मुलं किरकोळ जखमी. बस चालकाविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या साकोलीतील पाणी पुरवठ्याच्या टाकीला गळती. टाकी कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती. तर टाकी तातडीनं पाडावी आणि नागरिकांसाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी. नगर परिषदेकडे मागणी. नाशकामध्ये रंग खेळण्यासाठी 60 वर्षांनंतर रंगपंचमीची तयारी जोरात. रहाडची तयारी देखील जोरात असल्याची माहिती. नाशिक शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचे फलक. उपायुक्तांच्या दालनाबाहेरही मराठीत बोलणं अनिवार्य असल्याचे फलक लागल्याची माहिती. या फलकाच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत.
नंदुरबारमध्ये डोंगराला लागलेल्या आगीमध्ये आदिवासी कुटुंबाचं घर जळून खाक झाल्यानं दाम्पत्याचा आक्रोश. धुळ्यातील शिरपूर शहरातील जैन गल्लीमध्ये 3 मजली इमारत कोसळली. इमारत कोसळल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण. अहमदनगरच्या चिचोंडी पाटील येथील रयत शिक्षण संस्थेच्या नवीन शालेय इमारतीचं उद्घाटन. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. चंदन प्लास्टिक कंपनीच्या गोदामाला भीषण आग. अहिल्यानगर जामखेड रोडवरील सारोळा बद्दी गावाजवळील घटना. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.